कोल्हापूरच्या दसरा सोहळा जो आहे त्या दसऱ्या सोहळ्याचे आपण बघितलं विजयादशमीचा जो सोहळा होतोय कोल्हापूरमध्ये हा शाही सोहळा असतो आणि एक इतिहास आहे या सोहळ्याचा मोठ्या प्रमाणावर सगळे कोल्हापूरकर या ठिकाणी येत असतात। अनेक पर्यटक सुद्धा हा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी येत असतात। ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये छत्रपतींच्या हस्ते पहिल्यांदा शमीपूजन होतं आणि त्यानंतर सगळे कोल्हापूरकर सोनं लुटायचा आनंद घेतात। थेट जाऊयात प्रताप नाईक आपले प्रतिनिधी कोल्हापूरवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, आपण बघतोय की थोड्याच वेळामध्ये या शाही दसरा सोहळ्याला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरकर उत्सुकता असते नेहमी या दसऱ्या सोहळ्याची, एक ऐतिहासिक परंपरा आहे कोल्हापूरच्या दसऱ्या सोहळ्यासाठी। ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हा सोहळा साजरा होतोय, काय सांगशील सविस्तर आणि काय माहोल आहे तिथला सध्याचा? सध्याचा जर माहोल पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कोल्हापूरचा शाही दसरा कशा प्रकारचा असतो आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता या ठिकाणी शमीचं पूजन छत्रपती काही वेळेतच या ठिकाणी पोहोचतील। एकूणच आपण पाहतो की मोठा शाही लवाजमा या ठिकाणी दाखल झालेला आहे। दसरा चौकातून रॅली काढून हा शाही लवाजमा आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, गुरु महाराज असेल यांच्या पालख्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आता अवघ्या काही वेळेतच आपण पाहतो की या दृश्यांमध्ये छत्रपती घराण्याचे वंशज जे आहेत ते मेबॅक गाडीतून, ऐतिहासिक मेबॅक गाडीतून या ठिकाणी दाखल होतील। एकूणच आपण पाहतोय की हा शाही लवाजमा जो आहे तो कोल्हापूरकरांचा करवीरचा अस्मितेचा भाग आहे। कारण आपण पाहतो की देशामध्ये म्हैसूर असेल, ग्वाल्हेर असेल, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला ओळखलं जातं। कारण आपण पाहतो की पारंपरिक वाद जो आहे तो कोल्हापूरकरांनी या ठिकाणी जपलेला आहे, छत्रपती घराण्याने जपलेला आहे। या वर्षीपासून या शाही दसऱ्याला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे या उत्सवाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येईल। एकूणच आपण पाहतो की संपूर्ण दसरा चौक परिसर या ठिकाणी भरलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर, करवीरकर आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आजूबाजूच्या गावातून देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी जनता आलेली आहे, रयत आलेली आहे। कारण आपण पाहतो की छत्रपतींच्या हस्ते शमीचं पूजन केलं जातं आणि त्याच्यानंतर छत्रपतीनं शमीचे पान तोडल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी आपण पाहतो। अगदी प्रताप, या सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत। थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होते। मोठे शाहू महाराज त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहतील। उत्सुकता आहे सगळ्यांची। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।